शेतकरी संघटना हिंगोली यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी आणि शेतमाल व्यापारातील हस्तक्षेप कायमचा बंद करावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतामधील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या देखील यावेळी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आल्या। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलनाची वेळ येते, अन्यथा शेतकरी आपल्या कामात व्यस्त असतो, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। देवी प्रसाद मंदाजी ढोबळे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष हिंगोली। आज आम्ही एक दिवसासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत। स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना संयुक्त विद्यमाने आमच्या शासनाकडे ज्या मागण्या आहेत, फार दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागण्या, शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। शासनाचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे। जर ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर यापुढे शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल। आमच्या मागण्या सिंपल आहेत, आम्ही सरकारकडे काहीही मागितलेलं नाही। आमच्या जे शेतमालाच्या व्यापारामध्ये सरकार हस्तक्षेप करून व्यापाराच्या याच्यात अव्यापारेषु धोरण राबवून आमच्या किमती जे पाडतं आणि ग्राहकाचा पुळका करतं, हे थांबलं पाहिजे। नैसर्गिकरित्या आम्हाला जे किमती मिळतात त्या आम्हाला मिळू दिल्या पाहिजे, इतकी साधी आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर जे कर्ज झालं आहे हे संपूर्ण कर्जमुक्त झालं पाहिजे, कारण हे कर्ज आमचं पाप नाही, आम्ही न भरण्याचा याचा दोष नाही, सरकारनं आम्हाला भाव मिळू दिले नाही म्हणून आम्ही कर्जबाजारी आहोत। तिसरा मुद्दा आहे, आमच्या शेतीला पाणी देतो त्याला पूर्ण दाबाची पूर्ण वेळ विद्युत मिळाली पाहिजे। आज आम्हाला असं झालं की घरी लेकराबाळं सोडून रात्री बेरात्री आम्हाला विचू काढ्याचं पाणी द्यावं लागेल, ते बी घंटाभर लाईन यायली। अशा परिस्थितीमध्ये हे आम्ही शेती करायची कशी, म्हणून शेतीला पूर्ण दाबाची वीज मिळाली पाहिजे संपूर्ण वेळ। चौथा मुद्दा आहे वन्य प्राण्याचा बंदोबस्त। वन्य प्राण्यानं एवढंच त्रास दिला आहे शेतकऱ्यांना की आपल्या तोंडचा आहारच पळविलाय, उभा असलेलं पीक एका रात्रात खाऊन टाकत आहेत, यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि पाचवी मागणी आहे की पीक विम्याच्या संदर्भात काहीतरी एक सरळ धोरण राबवलं पाहिजे, पीक विमा आम्हाला नुकसानीचा मिळाला पाहिजे, इतक्या साध्या आमच्या मागण्या आहेत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।